वीज कर्मचाऱ्याचे महावितरण कार्यालयासमोर काम बंद आंदोलन. याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर शहरातील जालना रोड परिसरातील एका वीज ग्राहकाने अधिकृतरित्या वीजजोडणी केल्याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ जीवन मोरशेटवार यांना जबाबदार धरत त्यांच्यावर औरंगाबाद येथील पथकाने निलंबनाची कारवाई केली. सदर कारवाई अन्यायकारक असून त्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी शहरातील महावितरण कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनावर तालुक्यातील अनेक वीज कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. महावितरणच्या जिंतूर विभाग अंतर्गत येणाऱ्या जिंतूर शहर शाखेतील वीज कर्मचारी जीवन मोरशेटवार यांच्यावर अन्यायकारक आणि चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी या मागणीसाठी आज बुधवारी वीज कर्मचाऱ्यांनी जिंतूर शहरातील महावितरण कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले. जीवन मोरशेटवार वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून जिंतूर शहर शाखा कार्यरत आहे 6 महिन्यापासून. काल जे 18 तारखेला औरंगाबादची टीम आली होती त्यामध्ये भाग्यलक्ष्मी मोटर्स अलाइनमेंट दुकान आहे जालना रोडवर. तिथं सदर डीटीसी ही माझी नसून आणि मला डीटीसी अलाउड बी दिले नव्हते आणि त्या जागी त्यांनी म्हणजे थेप मारली असं मारून त्याने मग त्या ठिकाणी आमच्या म्हणजे माझं नाव तिथं आलं. त्याने सरळ सांगितलं की जे लाईन स्टाफ कोण आहे त्याच्यावर कारवाई करा म्हणून. पण त्यांनी त्यांच्यावर काही ॲक्शन घेतली. आमचे साहेब बी होते तिथं सोबत. ते डीटीसी आणि मला तिथला कंझ्युमर बी म्हणजे ते माहित नाही. संबंधित त्या म्हणजे समजा कंझ्युमरवर ती डायरेक्ट काही कंझ्युमरवर काही ऍक्शन झाली नाही. आणि दिनांक 22 तारखेला जीवन मोरशेटवार यांना कुठलेही कारण नसताना डीटीसी त्याला अलाउड नसताना त्याला निलंबित करण्यात आलं. या ग्राहकानं 6 महिन्यापूर्वी वीज घेण्यासाठी अर्ज दिलेला आहे पण त्याला कुठलंही प्रोटेक्शन कंपनीकडून दिलेलं नाही. सहाय्यक अभियंता यांची चूक आणि निलंबित केलं लाईन स्टाफला. सूट लाईन स्टाफला निलंबित करणं या कंपनीचं धोरण ठरलेलं आहे. तरी यामुळे आम्ही या कंपनीच्या धोरणाचा निषेध करतो आणि झालेल्या निलंबनाची कारवाई रद्द करून त्याला कामावर घ्यावं एवढी आम्ही मागणी करीत आहोत.